योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। संतोषादनोत्तमसुखलाभाः। साधन पदामध्ये पतंजली महर्षीजींनी शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हे 5 प्रकारचे नेम प्रतिपादन केलेले आहेत। त्यामध्ये शुचिर्भूतता ही शरीराची, वाणीची, मनाची आणि अन्नाची आणि त्याचबरोबर बाह्य आणि आंतरव्यवहाराची शुचिर्भूतता प्राप्त झाली तर शौचात स्वांग जुगुप्स परैर संसर्ग, स्वतःच्या शरीराची जिगुप्सा आणि इतरांच्या शरीराशी संपर्क न करण्याची इच्छा ही शुचिर्भूतता याचं अनुष्ठान घडल्या गेल्यामुळे प्राप्त होते। आणि त्याचबरोबर आणखीही 5 गोष्टींचा लाभ होतो। त्याचा आपण क्रमशः काल विचार केला आणि त्यात पाहिलं आहे की शुचिर्भूत राहिलं असताना बुद्धीची शुद्धी होते, सत्वशुद्धी, सौमनस्य मन प्रसन्न होतं, ऐकाग्र्य इंद्रियांची एकाग्रता प्राप्त होते आणि इंद्रिय जय इंद्रियांना आपल्या वशीभूत करण्याचं सामर्थ्याची योग्यता आणि त्याचबरोबर आत्मदर्शन योग्यत्वानिच आत्मदर्शनाची योग्यता या शुचिर्भूत पवित्रता मंगलता याचं अनुष्ठान घडलं गेलं की प्राप्त होते। म्हणून आपल्याकडे लघुशंकादी कार्यासाठी गेलो तरी हातपाय धुण्याची पद्धत आहे, बाहेरून फिरून आलो कुठून तरी स्नान हातपाय धुण्याची ही पद्धत आहे। म्हणून उपनयन संस्कार ही शुचिर्भूततेचं एक प्रमुख अंग मानलं जातं। ह्या निमित्तानं आपण आपल्या शरीराला शुचिर्भूत ठेवलं की मग बुद्धीची शुद्धी, मनाची प्रसन्नता, इंद्रियांची एकाग्रता आणि आत्मसाक्षात्कार ह्या सगळ्या योग्यता आपल्याला शौच ह्या नियमाचं पालन केलं असताना आपल्या शरीरामध्ये प्राप्त होतात। त्यानंतर संतोष ह्या विषयाचा अभ्यास केला असताना, नियमाचा अभ्यास केला असताना संतोष अभ्यासस्य फलम आह, संतोष ह्या नियमाच्या अभ्यास केला असताना काय फल प्राप्त होतं त्या फलाचा विचार सांगतात। अगोदर आपल्याला
संतोष या शब्दाची भूमिका सुरुवातीच्या शौच संतोष तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानानी नियमाहा या सूत्रामध्ये येऊन गेलेली आहे. संतोष म्हणजे आपल्याजवळ जे काही उपलब्ध आहे त्यापेक्षा जास्त वस्तूंची अपेक्षा न करणं, ही मनाच्या वृत्तीचं नाव आहे संतोष. जे प्राप्त आहे त्यामध्ये संतुष्ट राहणं हा एक मनोवृत्तीचा भाग आहे. दिसायला अतिशय छोटी गोष्ट आहे, परंतु आतून समाधानाची वृत्ती जर राहिली तर जो लाभ प्राप्त होतो त्या लाभाचा विचार करताना म्हटलं आहे अनुत्तम सुख लाभाः. अनुत्तम, ज्याच्यापेक्षा उत्तम असा कोणताच लाभ नाही, अशा सर्वोत्तम सुखाची त्याला प्राप्ती होते, त्याला लाभ होतो. यावरती महर्षी व्यासजींनी महाभारतातलाच आपल्याच ग्रंथातला एक श्लोक उद्धृत केला आहे. ते असं म्हणतात, यच्च कामसुखम लोके यच्च दिव्यम महत्सुखम तृष्णाक्षय सुखस्यैते नार्हतः षोडशीम कलाम. व्यासजी म्हणतात, यत लोके, लोकांच्या मध्ये, कामसुखम अर्थात आपल्या मनाच्या कामना पूर्ण प्राप्त केल्यानंतर जे सुख प्राप्त होतं, किंवा यत दिव्यम महत्सुखम, किंवा स्वर्गादी लोकांच्या मध्ये जाऊन दिव्य सुखाच्या अशा महान सुखाचा अनुभव घेतल्याने जी अनुभूती प्राप्त होते, म्हणजे इहलोकातील कामनाची पूर्ती करून प्राप्त होणारं सुख, किंवा स्वर्गामध्ये जाऊन दिव्य सुखाचा अनुभव घेतल्यानंतर प्राप्त होणारं सुख, या दोन्ही सुखाची तुलना जर केली तर व्यास महर्षीजी भाव प्रगट करत आहेत, तृष्णाक्षय सुखस्य, परंतु ज्याच्या अंतःकरणातील तृष्णा, लालसा ही समाप्त झालेली आहे, त्याला प्राप्त होणाऱ्या सुखाच्या 16व्या भागाचाही तो अंश त्यांना प्राप्त होत नाही. एवढं सुख त्याच्या अंतःकरणातील तृष्णाक्षयाच्या नंतर प्राप्त होणाऱ्या सुखाचा लाभ आहे. आणि म्हणून तृष्णाक्षय सुखस्य षोडशीम कलाम न अर्हती. 16वी कला सुद्धा म्हणजे 16वा हिस्सा सुद्धा अशा कामनापूर्तीच्या सुखातून किंवा स्वर्ग सुखातून जो आनंद प्राप्त होतो, तो आनंद ज्याच्या अंतःकरणातील सगळ्या कामना तृष्णा निवृत्त झालेल्या आहेत, त्याला प्राप्त होणारा आनंदाच्या तुलनेत त्यातला 16वा हिस्सा सुद्धा प्राप्त होत नाही. एवढा मोठा संतोष वृत्ती आपल्या अंतःकरणामध्ये धारण केली असताना ही अनुभूती प्राप्त होते. नाहीतर मनाचा आणि इंद्रियांचा स्वभाव आहे, दुसऱ्याकडे एखादी वस्तू पाहिली की तिची लालसा निर्माण होते. मग गाडी असेल, बाकीच्या कोणत्या संपत्ती असेल, बंगला असेल, त्यातले फर्निचर वगैरे अशा वस्तू असतील, त्या पाहिल्या की ही माझ्या घरी असेल तर बरं होईल अशी लालसा. दुसऱ्याच्या खिशाचा पेन सुद्धा पाहिला तरी माणसाला असं वाटतं की हा पेन आपल्याकडे असता तर बरं झाला असता. ही जी आहे ही वितर्क आहे. हिंसा वितर्क दयाहा असं जे म्हटलं आहे, या नियमाच्या आणि यमांच्या विरुद्ध प्रकारची भावना निर्माण झाली की लगेच आपण म्हणावं, आतापर्यंत किती कामना पूर्ण झाल्या तरी अजूनही मन शांत होत नाही. मग ह्या वस्तूच्या परिपूर्ततेने माझं मन शांत होईल का? न जातु कामकामानाम उपभोगेन श्याम्यती हविषा कृष्णमर्त्नेव भूयेवाभिवर्धते. अग्नीमध्ये तूप टाकल्यानंतर त्याची वृद्धीच होते, तशा कामनांच्या पूर्तीनंतर कामना शांत होऊ शकत नाही. उलट तृष्णान जीर्णा वयमेव जीर्णाः, उलट माझं शरीर आता जीर्ण होत चाललेलं आहे, पण माझ्या अंतःकरणातल्या लालसा, वासना, इच्छा मात्र अजून
पूर्ण होत नाही. आणि म्हणून संतोष वृत्ती योगाचा अभ्यास करणाऱ्यांसाठीच नाही, तर सगळ्याच क्षेत्रांचा अभ्यासाच्या लोकांना ही महत्त्वाची भूमिका त्या संतोष वृत्तीने प्राप्त होणार आहे. म्हणून संतोषात अनुत्तम सुखलाभा, संतोषाच्यामुळे सर्वोत्तम सुखाचा लाभ प्राप्त होऊ शकतो. हे कधी बोलण्याने होणार नाही. तशा प्रकारची वृत्ती आपल्या अंतःकरणामध्ये आली तर हे शक्य आहे. त्यानंतरचं पुढचा एक महत्त्वाचा नियम सांगतात. कायेंद्रिय शुद्धिरशुद्धी क्षयात तपसः. तपसः तप. तप म्हणजे शरीराला, इंद्रियांना, प्राणाला झिजवणं, त्याचा व्यय करणं. कशासाठी? तर श्रुती स्मृतीने प्रतिपादन केलेलं जे ईश्वर तत्व आहे, त्या ईश्वर तत्वाचा साक्षात्कार व्हावा याकरता वेगवेगळ्या प्रकारचे व्रत सांगितले आहेत. म्हणजे मौन एक प्रकारचं व्रत आहे. आणि त्या सगळ्या व्रतांच्या मध्ये तप हे सांगत असताना द्वंद्व सहनम तपहा. द्वंद्व सहनम म्हणजे उष्णता असेल, थंडी असेल, सर्दी असेल, त्याप्रमाणे मान असेल, अपमान असेल, अशा विरुद्ध द्वंद्वाची परिस्थिती प्राप्त झाली असताना आणि आपण जर तप करत असू, त्या सगळ्या गोष्टी सहन करणं. आपण आसनामध्ये जरी बसलो एका वेळेस दीर्घकाळ तरी आपले पाय दुखायला लागतात, पण तरी देखील तो विशिष्ट काळ सहन करणं. सहनम सर्व दुःखानां अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितम सहा तितिक्षा निगद्यते. त्याला तितिक्षा असं सुद्धा म्हणतात. आणि म्हणून तपसा, त्या तपाच्याद्वारे, मग ते तप कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप, स्वतःला काही नियमाने बंदिस्त करून घेणं आणि त्या नियमाच्या द्वारे ती साधना केली असताना आपलं तप होतं. म्हणजे आपल्या शरीरातले दोष, इंद्रियातले दोष निघून जातात. सोन्याला तापवलं की त्यातले हिंकस धातू निघून जातात. लोखंडाला तापवलं की त्याला विशिष्ट आकार देता येतो. त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तैसा स्वरूपाची प्रसारा लाघी प्राणेंद्रिय शरीरा आटणे करणे जे विरा तेची तप. स्वरूपाच्या प्रसारा, आपल्या स्वरूपाच्या दिशेकडे जाताना आपला प्रवास वेगाने व्हावा ह्याकरता लागी प्राणेंद्रिय शरीरा अटणे करणे जे विरा. हे अर्जुना, ह्या प्राणाच्या, इंद्रियांच्या, शरीराच्या मध्ये जे दोष आहेत त्या दोषांची आटणी करणं, यालाच तप असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून हीच गोष्ट पतंजली महर्षी सुद्धा ती सांगतात, अशुद्धी क्षयात. अशुद्धी क्षयात म्हणजे शरीराच्या ठिकाणी असणारी, इंद्रियांच्या ठिकाणी असणारी आणि अंतःकरणाच्या ठिकाणी असणारी जी अशुद्धी आहे, त्या अशुद्धीचा नाश होतो. कशामुळे? तपसहा अशुद्धी क्षयात. या तपाच्याद्वारे अशुद्धीचा हा नाश होतो. आणि आणखी काय होतं? सिद्धी प्राप्त होते. कायेंद्रिय सिद्धीही पुढे आपण लावून घ्यायचं, भवती, त्याला प्राप्त होते. सिद्धीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा 8 प्रकारच्या सिद्धी आपल्याला माहिती आहे. अणिमा, महिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व, वशित्व, अशा ह्या 8 प्रकारच्या सिद्धी आहेत. त्यापैकी अणिमा, महिमा, लघिमा आणि प्राप्ती ह्या 4 प्रकारच्या सिद्धीला काय सिद्धी असं म्हणतात. म्हणजे शरीराच्या द्वारे प्राप्त होणाऱ्या सिद्धी. आणि दुसरी आहे इंद्रियांच्या सिद्धी.
म्हणजे खूप दूरवरचं कानाने ऐकू येणं, खूप दूरवरचं प्रत्यक्ष दिसणं. असं म्हणतात की सीताशुद्धीच्या साठी गेलेल्या वानरांना समुद्राच्या अलीकडे असणाऱ्या संपातीने सांगितलं की मला इथून सीता अशोकवनामध्ये दिसते. त्याला म्हणायचं की दूर दर्शन आणि दूर श्रवण. ज्ञानेश्वर महाराजांनी या योगाच्या संबंधानं 6व्या अध्यायात असं म्हटलंय, योगी इथे बसला असताना स्वर्गामध्ये देवतादिकांची जी काही कुजबूज चालते, ती कुजबूज इतक्या हळू आवाजात असते तरी हा ते ऐकू शकतो. असं योग्याला सामर्थ्य प्राप्त होतं. म्हणजे दूर दर्शन आणि दूर श्रवण ही आहे इंद्रियांना प्राप्त होणारी सिद्धी. आणि व मागे सांगितल्या त्या शरीराच्या सिद्धी आहेत. आणि म्हणून या शरीराच्या दोषाच्या निवृत्तीसाठी आपल्याकडे षटकर्म सांगितलेले आहेत. म्हणजे त्या षटकर्माच्या मध्ये धौती, बस्ती, नेती, नवली, त्राटक, कपालभाती. धौतीर बस्तीस्तथा नेती नौलिकी ताटकस्तथा कपाल भातिश्चैतानी षटकर्माणी प्रचक्षते. हे 6 कर्म जे आहेत त्या 6 कर्माच्या द्वारे शरीराची शुद्धी होते. सत्य बोलण्याने वाणीची शुद्धी होते. आणि दुसऱ्याचं अनिष्ट होऊ नये असं जर कामक्रोध आदी विकार रहित झाले त्याने सुद्धा ही शुद्धी होते. याप्रमाणे कायेची शुद्धी, इंद्रियांची शुद्धी आणि संपूर्ण अशुद्धीचा क्षय झाला असताना योग्याला हे अलौकिक सामर्थ्य प्राप्त होतं. ह्याप्रमाणे तपसहा अशुद्धी क्षयात काय इंद्रिय सिद्धी ही भवती. त्याला इंद्रियांची आणि शरीराची सिद्धी प्राप्त होते आणि सगळ्या प्रकारची शारीरिक, ऐंद्रिक आणि अंतःकरणातल्या दोषांची निवृत्ती होते. आणि हे दोष विशेषतः तमोगुणाच्या आणि रजोगुणाच्या वार्धक्याने म्हणण्यापेक्षा विवर्धतेने वाढल्यामुळे हे दोष प्राप्त होतात. याप्रमाणे शौच, संतोष, तप आणि आता येत आहे स्वाध्याय. स्वाध्यायादिष्ट देवता संप्रयोग. स्वाध्याय म्हणजे मोक्ष प्राप्तीच्या साधनांचा विचार ज्या ग्रंथामध्ये चालतो त्या ग्रंथाचं वाचन करणं, अध्ययन करणं किंवा तस्य वाचकः प्रणवः, त्या ओंकाराचा अर्थचिंतनासहित दीर्घ उच्चारण करणं, तज्जपस्तदर्थ भावनम. ह्या न्यायाप्रमाणे त्या ओंकाराचा जप केला असताना आपला स्वाध्याय होतो. आणि शंकराचार्यांनी म्हटलं आहे, वेदो नित्यम अधीयताम तदुदितम कर्म स्वनुष्ठीयताम. प्रत्येकाने आपल्या क्षेत्रातील ग्रंथाचं वाचन करून स्वतःला अद्ययावत ठेवणं ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे. आपण समाजामध्ये जाताना आरशामध्ये पाहतो की आपले कपडे ठीक आहे की नाही. तसं ईश्वरापर्यंत जाताना आपलं अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त हे व्यवस्थित आहे की नाही याला पाहण्याचे माध्यम म्हणजे हे ग्रंथ आहे. म्हणून या ग्रंथाचं अध्ययन करणं याला स्वाध्याय असं म्हणतात. या स्वाध्यायाचं यथासांग जर आपलं अध्ययन झालं, रोज आपण काही ना काही वाचन करत राहिलो तर ही साधी गोष्ट नाही, ही सुद्धा एक प्रकारचं तप आहे. म्हणून स्वाध्यायात, या स्वाध्यायाचं नीट अनुष्ठान केलं असताना काय प्राप्त होईल? इष्टदेवता संप्रयोग. इष्टदेवता अर्थात या ठिकाणी व्यासांनी असं म्हटलं आहे, देवाहा ऋषयाः सिद्धाः. जे सत्यनिष्ठ विद्वान आहेत त्यांना देव म्हटलं आहे. सिद्धाः जे मंत्रद्रष्टे ऋषी आहेत त्यांना ऋषी म्हणतात. आणि सिद्धाः म्हणजे अनेक प्रकारचे ज्या अष्टसिद्धी ज्यांना प्राप्त झालेल्या आहेत
ही सगळे देव ऋषी सिद्ध स्वाध्यायशीलस्य, स्वाध्याय करणं हे ज्याचं शील आहे, स्वभाव आहे, त्याला काय दर्शनम गच्छन्ति, त्याच्या दर्शनाला प्राप्त होतात, म्हणजे त्याला प्रत्यक्ष दिसतात. च अस्य कार्य वर्तंत इति, आणि त्या साधकाला साधना करताना जर काही अडचणी आल्या तर असे सिद्ध महापुरुष त्याला मार्गदर्शन करतात, त्याच्या कामाला येतात. आणि म्हणून नित्य वाचन करणं, याला सुद्धा आपल्या नित्य नियमाने एखाद्या ग्रंथाचं वाचन करणं, अनुष्ठान करणं, चिंतन करणं, ह्या गोष्टी जरी केल्या तरी साधकाला साधना करताना येणारे जे काही प्रतिबंध आहे त्या प्रतिबंधाची निवृत्ती सुद्धा या सिद्ध महापुरुष अदृश्य रूपाने येऊन त्याला मदत करतात. असा अनेक योग अभ्यासकांचा अनुभव सुद्धा आहे. आणि म्हणून हे सगळं नियमांचं पालन केलं ऐकत असताना शौच हे आपल्यामध्ये वाढावं, संतोष हे ह्याही व्रताचं पालन घडावं, तप आपल्याकडनं काही ना काही शारीरिक वाचिक मानसिक तप घडावं, आणि आपल्याकडनं दैनंदिन जीवनामध्ये कोणत्या तरी ग्रंथाचं नित्य नियमाने वाचन असावं. कारण हे सगळे नियम सांगितले आहे आणि हे पर्सनल असतात, वैयक्तिक असतात. आणि हे वैयक्तिक जरी केले तरी खूप मोठा लाभ स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये होतो. आणि सामाजिक जीवनामध्ये तर अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह यांचा नियमाने बाह्य व्यवहाराची शुद्धी होते आणि नियमाने आंतरव्यवहाराची शुद्धी होते. त्यानंतर समाधीचा अभ्यास प्राप्त होण्यासाठी ईश्वर प्रणिधान किती महत्त्वाचं आहे याचा विचार पुढच्या सूत्रात येतो, तो आपण उद्या पाहू.